जाणून घेणार आहोत छत्रपती संभाजीनगरामधल्या महत्त्वाच्या बातम्या। छत्रपती संभाजीनगरात पावसामुळे वीज पुरवठा वारंवार खंडित होतोय। त्यामुळे नागरिक त्रस्त झालेत, तर तक्रारी करून सुद्धा प्रशासन दखल घेत नाहीये। यामुळे कारभारावर आता नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे। तसंच मंत्र्यांनी याकडे लक्ष द्यावं अशी मागणी सुद्धा केलेली आहे। छत्रपती संभाजीनगरात 3 दिवसांपासून बेशिस्त रिक्षा चालकांवर कारवाई करण्यासाठी पोलीस रस्त्यावर उतरलेले आहेत। तरी सुद्धा आरटीओ विभाग केवळ कारवाईच्या घोषणा करत असल्याचं पोलीस आयुक्तांनी म्हटलंय। तसंच पोलीस आयुक्तांनी आरटीओच्या भूमिकेसंदर्भात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। छत्रपती संभाजीनगरात पाणी पुरवठा विस्कळीत झालाय। फारोळा जलशुद्धीकरण केंद्रातील विजेच्या पॅनल बॉक्समध्ये उंदीर शिरल्यामुळे पॅनल बॉक्समधील केबल जळाली। यामुळे या दुरुस्तीसाठी पाणी पुरवठा बंद ठेवण्यात आलाय। छत्रपती संभाजीनगरात पावसामुळे विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे औद्योगिक वसाहतीमधील कामकाज पूर्णपणे ठप्प झालंय। त्यामुळे 25% उत्पादनात घट झाल्याची माहिती उद्योजकांनी दिली। तसंच हे नुकसान कसं भरून काढायचं असा संतप्त सवाल सुद्धा त्यांनी उपस्थित केलाय।